न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली आणि निर्वाणीचा इशारा दिला की मग मोठ्यात मोठ्या हुद्द्यावरती असलेल्या आरोपींची नांगी आपोआपच सैल होते। त्यानंतर तो आरोपी विनाशर्त कसा शरण येतो त्याचं एक वेगळं उदाहरण आज दिसलं आहे। काल उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती जामदार यांच्या एकलपीठाने एका मंत्रीपुत्राबद्दल सर्वांनाच खडसावलं। तो सर्रास बाहेर फिरतो पण पोलिसांना तो दिसत नाही असं स्पष्टपणे घोषित केल्यानंतर आज तेच मंत्रीपुत्र महाशय न्यायालयाच्या आदेशाने पोलिसात शरण आले आहे। तसेही ते फरार नव्हतेच आणि आपल्या शूर पोलिसांना त्यांना पकडणंही कठीण नव्हतं। पण पोलीस विभागाला सुद्धा मागचे पुढचे पाहून कुठे स्टील सारखे कठोर तर कुठे रुई सारखे मऊ व्हावे हे बरोबर समजते। आता न्यायालयाने धारेवरती धरल्यानंतर ते करणार तरी काय? मग पोलिसांनी धरून पकडून आणण्यापेक्षा आपण गपगारपणे पोलिसांच्या स्वाधीन होणं हेच उत्तम आहे असं त्या मंत्र्याच्या पुत्राला वाटलं असावं। निवडणुकीच्या कालावधीत त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत। पाठलाग, हाणामारी, पिस्तूल सारख्या प्राणघातक शस्त्रांचा धाक असे या गुन्ह्यांचं स्वरूप आहे। निवडणुकीच्या वेळी महाड येथे युतीमधल्या दोन पक्षांमध्ये फार मोठा राडा झाला होता। ते दोन्ही पक्ष सरकारमध्ये सामील आहेत। मात्र ज्याच्या नावाने दुमदुभी वाजली गेली केवळ तोच पोलिसांना शरण आला नाही तर दुसरा पक्षही साहजोगपणे पोलिसांच्या डेऱ्यात दाखल झाला आहे। आम्हाला अशा थिल्लर वागणुकीचा मनस्वी तिरस्कार वाटतो। जे शब्दाने होऊ शकते अशा प्रकारासाठी तलवारीच्या उपयोगाची गरज काय? मात्र सध्या मंत्र्यापेक्षा मंत्रीपुत्र केव्हाही भारी असतात। कारण मंत्र्याला निवडून यायचं असल्यामुळे अनेकदा नमते घ्यावे लागते आणि त्याच्या पुढच्या पिढीला त्याची गरज असते। त्यामुळे जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत पडलो तरी टांग वरच असाच खाक्या असतो। पण सध्या हे पुत्र कधीच पडत नाहीत कारण त्यांच्या मागे अनेक मंत्र्यांच्या भक्तगणांची आणि असंख्य शिष्यगणांची फौज सदैव उभी असते। सत्ता आहे म्हणून ही फौज आपल्या मागे उभी आहे हे त्यांना ठाऊक असते। त्याचबरोबर ही सत्ता अखंड राहील अशा आत्मविश्वासामुळे वरील प्रकारासारखे प्रकार नेहमीच घडत असतात। आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे विद्वान न्यायाधीश जामदार साहेब किती न्यायप्रिय आणि खमके आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे। न्यायालयात गेल्यानंतर सामान्य ते अति महत्वाच्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच समान न्याय असतो। हा समानतेचा धागा दिसल्यामुळे एक दिवसाचाही विलंब न करता हे लंबकर्ण मंत्रीपुत्र आपले नाक मुठीत धरून शरणागत आले असावे। हे सर्व महाराष्ट्रात शक्य आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतरित्या गृह खातं या बाबतीत कडक कारवाई करणार आहे। हे दिसल्यामुळे त्या खात्याला फारशी मेहनत न घेताही आरोपी चालत येऊन त्याच्या जाळ्यात पडला आहे। राज्यात या आधीच शेकडो प्रश्न उभे असताना अशा निष्कारण वादांसाठी सरकारची बदनामी करण्यापेक्षा जो दोषी आहे त्याची मानगूट पकडणे केव्हाही योग्य असते। त्यामुळेच या न्यायालयीन दट्ट्याचाच परिणाम आहे यात काही शंका नाही।